माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करते. अध्याय 4. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील भाग. कल्की महाराज म्हणाले की हे उमापती, देवादिदेव भगवान, हे विश्वाचे स्वामी, जे शरण येतील त्यांच्या प्रती वत्सल प्रभू, सगळ्यांना आश्रय देणारे, सर्व सत्ताश्रय, हे वासुकी नागाला कंठावर धारण करणारे, त्रिनेत्रधारी पंचवदन पुराण पुरुष, हे देवांचे देव, आनंद देणारे महादेव, मी आपल्याला नमन करतो. हे योगांचे अधिपती, आपण आपल्या कोपदृष्टीतून कामदेवाला भस्म करणारे, त्रिकालदर्शी, गंगेच्या तरंगासारखे उज्ज्वल मुद्रा धारण करणारे, डोक्यावर जटा धारण करणारे, हे चंद्रधारी, मी आपल्याला श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. हे प्रभो, तुम्ही स्मशानात राहणारे महाभैरव, आपल्या महाकाय दंडामध्ये महाशक्तिशाली शस्त्रास्त्र धारण करणारे पशुपतीनाथ, भूत प्रेत गणांचे स्वामी, प्रलय काळात सगळेच स्वाहा करणारे, हे प्रलयकारी, मी आपल्याला साष्टांग नमस्कार करतो. हे प्रभो, आपण पंचभूत आणि तन्मात्र रूप तसेच काळानुसार आपल्या स्वभावाला शोभेल अशी सृष्टीची रचना करून हिमालयाच्या जावाई रूपातील हे उमापती, मी आपल्याला नमस्कार करतो. हे महादेवा, तुम्हीच जगाच्या रक्षणासाठी विष्णू रूपात धर्माचा सेतू, साधू तपस्व्याचे रक्षण करता. शब्दांच्या माध्यमातून आपणच ब्रह्मदेवाचे अंशरूपी सगुण ईश्वर रूप आहात. आपण स्वतः सर्व गुणसंपन्न आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. हे भक्तवत्सल कृपानिधी, शत्रूचा नाश करणारे महादेव, मी आपली विशिष्टता ओळखतो. मी आपल्याला शरण आलो. भगवान कल्की यांच्या अशा प्रकारच्या प्रार्थनेतून महादेव प्रसन्न झाले. देवी पार्वतीच्या समवेत त्याच्या समोर प्रकट झाले. महादेवांनी प्रसन्न चित्ताने कल्कीला स्पर्श केला. आपल्या इच्छेनुसार वर मागण्यास सांगितले. महादेव स्वतः महाराज कल्कीच्या अवताराला जाणत होते, तरी पण त्यांच्या अवतार रूपाची मर्यादा राखून त्यांना इच्छित वर मागण्यास सांगितले आणि म्हणाले की या पृथ्वीवर जो कोणी भक्त श्रद्धापूर्वक तुझ्या या स्तोत्राचे वाचन करेल, त्याला सगळ्या प्रकारच्या विद्या प्राप्त होतील. तो सर्वात ज्ञानी विद्वान होईल. धर्माचे आचरण करणारा या स्तोत्राचे जो पठण करेल, तो धर्माचा लाभ घेणारा असेल. इतर काही भावना मनात ठेवून पठण करणारा सद्गृहस्थ अथवा संत व्यक्ती होईल. आपल्या सगळ्या भावना पूर्ण करेल. हे सगळे सांगून भगवान शंकराने पटकन जाणाऱ्या घोड्यासारखा गतिशील, सगळ्या विद्या अवगत असलेला, अनेक रूपे धारण करणारा, देवशक्ती संपन्न शोक निर्माण केला. आग्रह केला की महाप्रभू, कल्कीरूप नारायण त्याचा स्वीकार करतील. महादेव कल्कीच्या बरोबर उभे राहून त्याचा अवतार पाहून कृतार्थ झाले होते. त्यांच्या शेजारी उभी असलेली पार्वती महादेवाच्या भागाकडे कुतूहलाने बघत होती. ती स्वतः उमा, सर्व शक्तिमान दुर्गा आहे, परंतु महादेवाच्या सगळ्या कलापासून अनभिज्ञ होती. तिला स्वतःला माहीत नव्हते की समोर ते बालरूपामध्ये कल्की एक साधारण तपस्वी भक्त नसून स्वतः अवतार घेतलेले देवांचे देव भगवान विष्णू होय. ते जगाचा उद्धार करण्यासाठी धरणीवर अवतार घेऊन उपस्थित झाले आहे. पार्वतीला आश्चर्यचकित झालेले पाहून भगवान महादेव हसू लागले. कल्कीकडे पाहून म्हणाले, हे कल्की, तुम्ही मनुष्याच्या समस्त शास्त्राचे जाणकार आहात, परंतु संपूर्ण शास्त्रीय पंडित, सगळ्या वेदांचे ज्ञान असणारे, संपूर्ण भविष्यामध्ये विजयी राहणारे समजले जाल. इतके सांगून शुकाच्या नंतर भगवान महादेवाने कल्कीला अद्भुत गुणांनी युक्त तलवार देऊन सांगितले की हे रत्नसरू नावाची अवाढव्य आणि चमकणाऱ्या धातू निर्मित अत्यंत प्रभावशाली, संपूर्ण पृथ्वीचा भार उत्तम सांभाळणारी तलवार तू जिचा स्वीकार कर, कारण तुझ्या उद्देशामध्ये तिची साथ सफल होईल. कल्की महाराजांनी महादेवाच्या स्वतः तपस्यावर या प्रकारचा अनुग्रह जाणून स्वतःला धन्य समजले. नतमस्तक होऊन त्यांच्या स्तुतीवर प्रभावित होऊन त्यांच्या प्रति भाव निर्माण होऊन वंदन केले आणि प्रभूद्वारा प्रदत्तच्या अलौकिक संपन्न अश्व गरुड यांच्या गुणांनी युक्त शुकावर आरूढ होऊन तुरंत संबल गावाकडे रवाना झाले. महादेव पार्वती सहित आपल्या लोकात निघून गेली. कल्की प्रभू संबळ गावात पोहोचले. तेथे पोहोचल्यावर कल्कीने शुकावरून उतरून सर्वप्रथम आपल्या पूजनीय माता पित्याला साष्टांग नमस्कार केला, प्रणाम केला. आपल्या भावांना प्रणाम केला. त्यानंतर त्यांनी आपल्या माता पिता तसेच भावांना नमस्कार करून महादेव शिवाचे भक्ती स्वरूप त्यांचे दर्शन, त्यांचे अनुयायी माता पार्वतीचे दर्शन,
शेवटी महादेवाची प्रसन्नता, त्यानंतर त्यांचे कृपा स्वरूप वरदान मागण्यासाठी सांगणे, प्रभूच्या दयाळ रूपासारखे तीव्रगामी सर्वज्ञ शूक आणि का महाकरारी रत्नसुर नावाची तलवार मिळालेली घटना सांगितली. त्यानंतर आपल्या सर्व लोकांमध्ये बसून कल्की महाराजांनी प्रसन्न मुद्रेने ही कथा सांगितली. कल्की अवतारातील घडलेल्या घटनांचे सुंदर वर्णन. भगवान कल्कीद्वारा या प्रकारे महादेव शंकर प्रसन्न होऊन अश्वयुक्त शूक महाकरार तलवार मिळालेली तसे स्वतः महादेवाची त्यांच्यावर असलेली कृपादृष्टीची गोष्ट ऐकून गार्ग्य, भार्ग्य आणि विशाल अत्यंत प्रसन्न झाले. ही चर्चा विशारद युपराजाने संबल गावातील लोकांच्या तोंडून ऐकली. त्यांनी ते ऐकून अनुमान काढले की निश्चितच श्रीमान नारायण स्वतः कलीचा नाश करण्यासाठी कल्की रूपात पृथ्वीवर यज्ञ, दान, तप, व्रत इत्यादी करणारे ब्राह्मण, शूरवीर, क्षत्रिय, महाजन, वाणिक सेवांमध्ये निपुण क्षुद्र सगळे जण हे ऐकून अत्यंत प्रसन्न झाले. प्रभूच्या प्रेमात वात्सल्यास पात्र झाले. प्रभूचा अवतार धारण करण्यामुळे सगळ्या वर्णातील लोक आपल्या आपल्या कर्मानुसार कार्य करू लागले. राजा सुद्धा प्रजाजनक पवित्र मनाचा धार्मिक झाला. त्या नगरातील लोक धर्म तत्पर झाले. लोभी, खोट्याने अधर्म अंशच घाबरून दुःखी होऊन अशा प्रकारच्या धर्मसृष्टीपासून घाबरून पळून गेले. भगवान कल्की तीक्ष्ण तलवार, धनुष्य, श्रेष्ठ बाणांना घेऊन शिवद्वारा प्राप्त झालेल्या घोड्यावर बसून नगराच्या बाहेर निघून गेले. श्री कल्की महाराजांच्या दर्शनासाठी संबल गावाचे विशाखयूप नरेश पण आले, जे सदैव संतांचा आदर करणारे होते. मोठे धार्मिक श्रद्धाळू वृत्तीने सज्जनांची सेवा करणारे होते. कल्की महाराज अत्यंत प्रभावशाली, कविप्राज्ञ, सुमंत्र, गार्ग्य, विशाल इत्यादींनी युक्त, नक्षत्र चंद्राप्रमाणे देवतांसोबत सुशोभित उच्च स्रवासारखे घोड्यावर बसलेले पाहून युप महाराज पूर्ण विष्णुमय झाले होते. राजासोबत बोलताना भगवान कल्की यांनी त्यांच्या समोर चारही वर्णाचे प्राणी आणि चारही आश्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. भगवान कल्कींनी सांगितले की आपल्या कर्माच्या प्रभावामुळे जे कलीचे अंश निर्माण झाले होते, पाप करून सर्व भ्रष्ट झाले होते, ते सगळे कल्की अवतारामुळे परत धर्माच्या मार्गावर आले आहे. हे राजा, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक महायज्ञ करा, माझी आराधना करा. राजसूय किंवा अश्वमेध यज्ञ करा. मी तुम्हाला सांगतो की मीच परलोक आहे. येथे पृथ्वीवर सनातन धर्मवाला मीच आहे. माझ्या कर्म करण्याच्या वृत्तीमुळे बाल स्वभाव संस्कार होत राहतात. आता मी आलो आहे तेव्हा देवापी आणि मरू नावाच्या राजांना चंद्र आणि सूर्य यांच्या वंशात स्थापन करून या पृथ्वीवर सत्ययुगाची स्थापना करून त्यानंतर सद्गती प्राप्त करेन. भगवान नारायण कल्की अवतारातील मुखातून देवाचे रहस्य जाणून त्या सदाचारी धर्मपारायण विशाख युप राजाने भगवान कल्की यांना श्रद्धापूर्वक वंदन केले. त्यांच्याकडून वैष्णव धर्माचा विस्ताराचे रहस्य जाणण्याचा अनुरोध केला. विशाख नरेशची श्रद्धाभक्ती पाहून कलियुगाचा नाश करण्याची इच्छा धरूनच पृथ्वीवरील अवतार ग्रहण करणारे व कल्की रूप भगवान नारायणाने आपले भक्त सेवक श्रद्धाळूच्या हृदयास आनंद देणाऱ्या मधुर वाणीमधून धर्माचे प्रसंग सांगण्यास सुरुवात केली. कल्की भगवानाचे वैष्णव प्रसंगाचा वृत्तांत सांगताना सूज्य आपल्या समोर बसलेल्या श्रद्धाळू मुनींना म्हणाले की हे मुनिगण, अशा प्रकारे कल्की भगवानाने विशाख युप राजासमोर जो वैष्णव धर्म प्रस्तुत केला तो मी आपल्याला ऐकवतो. विशाख युप राजाला संबोधून कल्की भगवानाने सांगितले की हा कालावधी संपल्यानंतर जेव्हा प्रलय काळाच्या वेळेस ब्राह्मण नाश पावतील तेव्हा जलमय हा पूर्ण वृत्त माझ्यामध्ये विलीन होईल. सृष्टीच्या आधीसुद्धा केवळ मीच विद्यमान होतो. माझ्या अतिरिक्त कोणाचीच सत्ता नव्हती. या संपूर्ण जगाचा पालनहार मीच होतो. संपूर्ण जगाच्या प्रस्तुती आणि द्वैत हीन आत्मिका महारात्रीचा शेवट झाल्यावर मी विराट प्रभू सर्व शक्तिमान मूर्तीच्या रूपात प्रसन्न उत्पन्न होतो. ही विराट मूर्ती 1000 मस्तके 1000 पायाची. याच विराट मूर्तीच्या एका अंगातून ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. ब्रह्माजी सर्व ज्ञानी पुरुष आहे, सृष्टीचे निर्माता आहे. त्या महापुरुषांनी माझ्या वेदवाणीच्या निर्देशानुसार माझ्या माया प्रकृतीची शक्ती काळ अंश यांच्या मिश्रणातून या चर अचल जीवधारी जगाची उत्पत्ती झाली. ज्या क्रमाने मनुष्य आदी प्रजाजनाबरोबर अनेक देवता प्रगट झालेल्या माझ्या अंशातून त्रिगुणात्मिका माया अशा अनेक प्रकारचे उपाधी धारण करून या लोकांमध्ये देवता चर अचर जीवसृष्टी उत्पन्न होत आहे.
माया सृष्टीचा रचना करणारा माझा अंश शेवटी माझ्यामध्ये विलीन होतो. जीवामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण माझ्या आत्म्याचं एक स्वरूप आहे. शरीर धारण करतात तेच वेदाचे अध्ययन इत्यादी श्रेष्ठ कार्यानुसार यज्ञ होम हवन इत्यादीच्या नुसार दान पुण्य तपानुसार माझा उद्धार करतात, माझी सेवा करतात. हे राजा, ज्याप्रमाणे ब्राह्मण आपल्या निष्ठा आणि श्रद्धाच्या शुद्ध पवित्र आत्म्याने सदैव माझे स्मरण करता मला प्रसन्न करता, त्या प्रकारे इतर देवता मला प्रसन्न करू शकत नाही. कारण वेद माझी परममूर्ती आहे. मी ब्राह्मण वेदांचे स्मरण करता. ब्राह्मणाच्या द्वारा वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे गायन करण्याने तिन्ही लोकांमध्ये राहणारे त्यांचे अनुकरण करता. जीव रूपामध्ये श्रेष्ठ ब्राह्मणच माझा देहिक रूपात असतात. त्यांच्या त्या शुद्ध सत्व गुणांवर भावुक होऊन मी त्यांचा आश्रित होऊन जातो. ब्राह्मणांना नमस्कार करतो. ते ब्राह्मण मला विश्वमय समजतात. निरंतर धर्म कार्यात लीन राहून माझी सेवा करता. भगवान कल्कीच्या द्वारा वेद ब्रह्मांड सृष्टी ब्राह्मणांचा वृत्तांत जाणून विशाख नरेशने विचारले की हे प्रभो, हे सांगण्याची कृपा करावी की ब्राह्मणाची कोणकोणती लक्षणं असतात, ते कोणत्या प्रकारच्या भक्तीमध्ये लीन असतात आणि ते कोणती अशी भक्ती करता की जिला आपलेसे करून ते तुमच्या वाग्वान रूपात मिसळून जातात. विशाख नरेशची जिज्ञासा पाहून भगवान कल्कीने सांगितले की अव्यक्त वेदच माझे ईश्वर, ते वेदच ब्राह्मणाच्या मुखातून उच्चारित होऊन वेगवेगळ्या कामासाठी प्रकाशित आहेत. ब्राह्मणांचे धर्म आचरणातच माझ्या प्रती भक्तिरूपात प्रगट होतात. सदैव मी त्यांच्या भक्तीपुढे कमी पडतो. मला त्यांच्या भक्तिप्रेमापुढे प्रभावित राहून युगानुयुगे प्रगट व्हावे लागते. जेव्हा कधी ब्राह्मणांचा प्रेमळ हाकेसाठी माझ्यावरील श्रद्धाभावाच्या दृष्टीने त्यांची तपस्या मला आवाज देते, तेव्हा मला त्यांच्यासमोर यावे लागते. जानकरांचे म्हणणे असे आहे की जर ब्राह्मण साधू भावाने त्रिवृत्त पारायण करतील, त्याचे परत 2 वृत्तांत निर्माण करतील, तर तेच मंत्र सूत्र असेल ज्याला विद्वान लोक वेदातील श्रेष्ठ सूत्र समजतील. वेदातील पारंगत श्रेष्ठ ब्राह्मणांकडून त्या सूत्राची गाठ बांधली जाते. त्याला जानव्याच्या रूपात धारण केले जाते. अर्थात 3 सुताच्या धाग्यांना एक साथ करून त्यांचा एक धागा बनविला जातो. परत त्या धाग्यांना 3 वृत्त बनवून त्याला गाठ दिली जाते. ती 3 गाठी असतात. यजुर्वेदासाठी पारायण ब्राह्मण याला यज्ञ सूत्राचे यज्ञ पाविताच्या रूपात उजव्या खांद्यावर धारण केले जाते. सामवेदातील ब्राह्मणांनी पण त्या धाग्याला बेंबीपर्यंत धारण करायला पाहिजे. उजव्या खांद्यावर जानवे धारण केल्याने तो बलवान होतो. ब्राह्मणांनी कपाळाला माती भस्म किंवा चंदन यांचे लेप गंध लावले पाहिजे. तसेच डोक्याच्या केसापर्यंत त्रिपुंड लावावे. एका टिळ्याचा परिणाम 1 पट होतो आणि त्रिपुंडाचा परिणाम त्याला 3 पट होतो. या त्रिपुंडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांचा समावेश. त्यांच्या नुसत्या दर्शनाने जीवनातील पापांचा नाश होतो. असे तेजस्वी ब्राह्मणांच्या दर्शनाने पृथ्वीवरील धर्माचा प्रचार केला जातो. ब्राह्मणाच्या हातामध्ये स्वर्ग राहत असतो, त्यामध्ये विष्णूचा वास असतो. ब्राह्मणाच्या वाणीमध्ये वेद सामावलेले असतात. ब्राह्मणाच्या शरीरामध्ये तीर्थ आणि राजाचा समावेश असतो. त्यांच्या नाडीमधून त्रिगुणात्मक शक्ती प्रकृती राहते. अशा प्रकारे हे राजा शुद्ध पवित्र कर्मकार्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये सावित्रीचा वास असतो. हृदयामध्ये ब्रह्मांडाचा वास असतो. छातीमध्ये धर्माचा वास असतो. पृष्ठ प्रदेशामध्ये अधर्माचा निवास असतो. हे विशाख युप नरेश 4ही आश्रमातील धर्माला जाणणारे माझे धर्म प्रवर्तक देवता ब्राह्मण होय. आणि हे श्रेष्ठ ब्राह्मण श्रेष्ठ वचनानुसार वंदनीय आहे. जो ज्ञानी तपोनिष्ठ आहे अथवा ब्राह्मण बालरूपातील आहे, मी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो. त्यांच्यावर माझी कृपा कायम असते. त्यांच्याच हाकेने त्यांच्या आदेशावरूनच मी त्यांच्या वचनाची पालन करण्यासाठी अवतार घेतो. ब्राह्मणाचे चारित्रगाथा सगळ्या पापाचा नाश करणारी असते. कलिकाळामध्ये सगळ्या दोषांना हरवणारी, त्यांच्या सांगण्याने ऐकण्याने सगळ्यांच्या भीतीचा नायनाट करणारी होतो. भगवान कल्कीच्या सांगण्याने अशा प्रकारे प्रभावित होऊन विशाख युप नरेश स्वतःला धन्य मानून कलियुगातील दोषांना नष्ट करणाऱ्या भगवान कल्कींना वंदन करून वैष्णव हृदय होऊन आपल्या नगराकडे रवाना झाले. या ठिकाणी भाग संपला. पुढील भागात आपण भगवान कल्की आणि राजकुमारी पद्मिनी यांची भेट बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.